महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहे। सर, कवंडे, तुम्ही नेहमी म्हणता गडचिरोली महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे, मग याला पहिला गाव, पहिला पॉइंट म्हणायचं महाराष्ट्राचा? खरं हा पहिला पॉइंटच आहे, कारण आपण इथनं बाजूला पाहू शकतो तर छत्तीसगड सुरू होत आहे। अगदी आपल्या नजरेसमोर छत्तीसगड आपल्याला दिसतंय, त्यामुळे अगदी हा महाराष्ट्राचा पहिला पॉइंट आपल्याला म्हणता येईल। आणि या बॉर्डरवर खरं म्हणजे खूप मोठी जी काही एक सिक्युरिटीची व्हॅक्यूम होती ती भरण्याचं काम या आउटपोस्टने केलेलं आहे। आणि आपल्याला माहिती आहे की पोलीस आउटपोस्ट ही केवळ सिक्युरिटी पुरतं मर्यादित नाही, तर वेगवेगळ्या योजना महसूलच्या, शेतीच्या सगळ्या आपण इथनं चालवतो। सगळं प्रशासन इथे असतं आणि त्याच्या माध्यमातून लोकांना मोठ्या प्रमाणात सगळ्या योजनांचा लाभ देखील मिळतो। त्यांनी शासनावरचा आम माणसाचा विश्वास देखील जागृत होतो। आणि त्यासोबत इथे नुसती आउटपोस्ट नाही तर 4Gचं टावर देखील आलेला आहे, त्यामुळे हा जो सगळा भाग पूर्णपणे अनकनेक्टेड होता हा एक प्रकारे जगाशी कनेक्ट झाला। कुठेतरी पेनगुंडा, नेलगुंडा आणि आता कवंडे सिक्युरिटीचा जो एक व्हॅक्यूम तयार होता, हळूहळू महाराष्ट्र सरकार भरत आहे या ठिकाणी। निश्चितपणे आपण जर बघितलं असेल तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 6 आउटपोस्ट अशा प्रकारचे तयार करण्यात आलेले आहेत। हा सगळा जो इलाका होता की ज्या इलाक्यात माओइस्ट विचरण करत होते किंवा सिक्युरिटी व्हॅक्यूममुळे ज्या ठिकाणी त्यांना थोडं सेफ वाटायचं, असा इलाका आता पूर्ण पोलिसांच्या डॉमिनन्स खाली आलेला आहे किंवा शासनाच्या डॉमिनन्स खाली आलेला आहे। सिक्युरिटी फोर्सेस आता त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्यांना ऑपरेशन्स करण्याकरता कुठेही आता स्कोप उरलेला नाही। इथून 20 किलोमीटरवर अबुजमाळमध्ये 21 मेला एन्काउंटर झाला, बसवराजू त्यांचा नेता मारला गेला। आज महाराष्ट्राचे तुम्ही पहिले मुख्यमंत्री आहात जे एवढ्या इंटिरियर पर्यंत आले असाल, काय म्हणणार? आणि नक्षलवाद, माओवाद केव्हापर्यंत महाराष्ट्रातून संपुष्टात येणार? गडचिरोली जिल्ह्यामध्ये माझ्या एवढा फिरलेला दुसरा कुठलाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात नाही। मी जवळजवळ सगळ्या भागामध्ये गडचिरोलीच्या गेलेलो आहे, कारण आमचे फोर्सेस या ठिकाणी इतक्या कठीण परिस्थितीमध्ये काम करतात। एक एक ऑपरेशन करताना कधी पाऊस असतो, रात्री करावं लागतं, सुविधा नसतात, तर अशा परिस्थितीमध्ये हा जो काही त्यांनी एक डॉमिनन्स तयार केलेला आहे, तर त्या ठिकाणी आपण गेलो तर निश्चितपणे त्यांनाही एक त्या ठिकाणी बळ मिळतं, कोणी आपल्या पाठीशी आहे, सरकार आपल्या पाठीशी आहे अशी भावना तयार होते। म्हणून मी खरं म्हणजे अशा सगळ्या आउटपोस्टला जात असतो। आणि मला असं वाटतं की आता अतिशय चांगल्या प्रकारे आपली जी काही ऑपरेशनल कॅपॅसिटी आहे त्याचं एकूणच पिक्चर हे आपण गेले काही वर्ष बघतो आहोत। आता महाराष्ट्रामध्ये आपण हा जो काही माओवाद आहे हा संपुष्टात जवळपास आणलेला आहे। अखेरचा प्रश्न, जसे जसं सिक्युरिटी व्हॅक्यूम भरून काढला जात आहे, आपला डॉमिनन्स पोलिसांचा वाढत आहे, तसं तसं औद्योगिक प्रगती पण होत आहे, सायमल्टेनियसली दोन्ही प्रोसेस चालत आहे। पण निश्चितपणे, कारण बघा आता आम्ही जेव्हापासनं राजकारणामध्ये आलो तेव्हापासून आम्ही भाषणं करायचो आणि सगळेच नेते भाषणं करायचे की गडचिरोली फार समृद्ध आहे आणि गडचिरोली हा स्टील हब होऊ शकतो आणि गडचिरोली हा महाराष्ट्राचं एक प्रकारे पॉवर इंजिन होऊ शकतो। पण ते भाषणापुरतंच मर्यादित होतं। मला अतिशय आनंद आहे की 2014 नंतर आम्ही परिस्थिती हळूहळू बदलली आणि आज आपण पाहतोय की गडचिरोली असीमित औद्योगिक अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीजची नगरी होते आहे किंवा जिल्हा होतोय। आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता इन्व्हेस्टमेंट देखील येते आहे। आणि आमचा एक प्रयत्न निश्चितपणे आहे की इन्व्हेस्टमेंट येत असताना या जिल्ह्याचं जे नेचर आहे, याची एक प्रवृत्ती आहे, प्रकृती आहे, ती बदलता कामा नये। त्या दृष्टीने इथलं जल, जमीन, जंगलही आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे आणि त्यासोबत उद्योगही उभे करायचे आहेत। त्या दृष्टीने आम्ही इथलं प्लॅनिंग केलं आहे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, कवंडे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।